धान्याची बैलगाडी घेऊन एक शेतकरी रस्त्याने जात असताना त्याच्या गाडीचे चाक मातीत अडकले. त्याने खूप प्रयत्न करूनही ते चाक बाहेर येत नव्हतं व गाडी चालत नव्हती. हे पाहून गौतम बुद्ध शेतकऱ्याची मदत करण्यासाठी तिथे धावून गेले व गाडीला धक्का देऊ लागले. तितक्यात तिथे काही ब्राह्मण आले व सिद्धार्थ गौतम बुद्धांना रागाने विचारू लागले, राजपुत्र, तुम्ही हे काय करत आहात? तेव्हा सिद्धार्थ गौतम बुद्ध म्हटले, मी या श्रमिकाची शेतकऱ्याची मदत करीत आहे. तेव्हा ब्राह्मण म्हटले, मदत करतात का पाप करत आहात? तेव्हा बुद्ध म्हटले, पाप? कसे काय पाप? तेव्हा ब्राह्मण म्हटले, तुम्हाला माहित नाही, हा एक शूद्र खालच्या जातीचा आहे आणि तुम्ही मोठ्या जातीचे. तेव्हा ब्राह्मण त्या शेतकऱ्याला ओरडून म्हटले, तू राजकुमाराला थांबवले का नाही? तू नतमस्तक होऊन राजकुमाराची माफी माग. तेव्हा तो शेतकरी सिद्धार्थ गौतम बुद्धांची घाबरून माफी मागू लागला. तेव्हा सिद्धार्थ गौतम बुद्ध म्हटले, थांबा थांबा, तुम्ही माझी माफी का मागत आहात? तेव्हा ब्राह्मण म्हटले, त्या शेतकऱ्याने तुम्हाला स्पर्श करण्याचा गुन्हा केला आहे. तेव्हा गौतम बुद्ध म्हटले, मला नाही, मी त्यांना स्पर्श केला. तेव्हा ब्राह्मण म्हटले, पहिल्यांदा त्यांनी या ब्राह्मण मार्गावरून येण्याचा गुन्हा केला, चूक केली आहे. तेव्हा सिद्धार्थ गौतम बुद्ध म्हटले, कसला गुन्हा, कसली चूक? हा मार्ग तर सर्वांसाठी मोकळा आहे. ही सृष्टी, पाणी, ही हवा, माती सर्वांसाठी आहे. तेव्हा ब्राह्मण बोलले, हा देवाचा, ईश्वराचा गुन्हेगार आहे, म्हणून त्याला सजा शिक्षा तर मिळालीच पाहिजे. तेव्हा सिद्धार्थ गौतम बुद्ध म्हटले, त्या देवाने त्याला बनवलं आहे, ज्याने तुम्हाला बनवलं आहे, आणि जरी तो देवाचा अपराधी असेल तर मग देवच त्याला शिक्षा सजा देईल. तुम्ही आहात तरी कोण त्याला शिक्षा सजा देणारे? तुम्ही फक्त एक ब्राह्मण आहात, अधिकारी देव किंवा ईश्वर नाही. तेव्हा ब्राह्मण बोलले, हे विसरू नका राजकुमार, आम्ही या सृष्टीवर देवाचं प्रतीक आहोत. या जमिनीवर आम्ही देवाचं, ईश्वराचं रूप आहोत. फक्त आम्हीच वेद, पूजा, पाठ, कर्माचे अधिकारी आहोत, पुण्याचे अधिकारी आहोत. तेव्हा सिद्धार्थ गौतम बुद्ध बोलले, जर हे खरं आहे तर करूयात तुमच्यात आणि या शेतकऱ्यामध्ये फरक, तुलना. या माणसाने स्वतःच्या रक्ताने व घामाने ह्या मातीला पाणी दिलंय, फळ फुलं उगवले आहेत. का तुमचे वेद त्यांना कोमजण्यापासून, सुकण्यापासून थांबवू शकेल का? तुम्ही देवाचे रूप, देवाचे प्रतीक आहात ना, मग या अडकलेल्या चाकाला हात न लावता बाहेर काढू शकाल का? ब्राह्मण बोलले, तुम्ही आमचा अपमान करत आहात. तेव्हा सिद्धार्थ गौतम बुद्ध बोलले, अपमान तर तुम्ही ह्या माणसाचा करत आहात. तेव्हा ब्राह्मण बोलले, राजकुमार, तुम्ही विसरू नका, तुम्ही धर्मावर वाद भांडण करत आहात. सिद्धार्थ गौतम बुद्ध म्हटले, मी धर्मावरून, जातीवरून मानवता वाचवत आहे. मित्रा, वादविवाद धर्मावरून नाही, धर्माच्या नावाखाली उठणाऱ्या गोष्टीवर आहे. धर्माची सार्थकता, महत्व संपूर्ण मानवाला एकत्र करण्यामध्ये आहे, त्यांना जोडण्यात आहे, तोडण्यात नाही. वर्ण, जात, कामावरून, कर्मावरून आहे, धर्मानुसार नाही, धर्मावरून नाही. तेव्हा ब्राह्मण बोलले, धर्म सर्वात मोठा आहे, धर्म श्रेष्ठ आहे. राजकुमार, जो माणसाला त्याच्या मर्यादाची ओळख करून देतो, धर्म माणसाला त्याच्या प्रतिष्ठेची जाणीव करून देतो. मग सिद्धार्थ गौतम बुद्ध बोलले, धर्माला बनवलं कोणी आहे? माणसानेच ना. आपण बोलतो की आपण सर्वजण एक मनुची मुलं आहोत, ब्रह्माचे वारस आहोत. का कधी कोणी शंकराच्या जातीला विचारले का? कधी तुम्ही ब्रह्माच्या गोत्राला विचारले का? कधी विष्णूच्या वर्णाला विचारले का? जर आपण सर्वजण एक मनुची मुलं आहोत तर मग हा माणूस सुद्धा तितकाच ब्राह्मण आहे जितके की तुम्ही. आणि जर असे नसेल तर तुम्ही पण तितके शूद्र खालच्या जातीचे आहात तितका की हा माणूस.